नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा बघितला होता. बालरोगशास्त्रातील नवीन प्रवृत्ती. ड आहे मेंटल रिटार्डेशन. तर स्तनपानाचे फायदे आणि मेंटल रिटार्डेशन याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकताय. आजचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 मधील प्ले थेरपी. प्ले थेरपी म्हणजे काय? तर प्ले थेरपी ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये लहान मुलांना खेळण्याच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आणि समस्या सोडवण्यास मदत केली जाते. मुले नेहमी शब्दातून त्यांचे दुःख किंवा भीती सांगू शकत नाहीत, पण खेळाच्या माध्यमातून ते सहज व्यक्त होतात. या प्ले थेरपीचे उद्देश काय असते, म्हणजेच या थेरपीची मुख्य उद्दिष्टे काय आहेत, तर भावना व्यक्त करणे, मुलांमधील भीती, राग, चिंता किंवा तणाव कमी करणे, संवाद सुधारणे, मुलांच्या बोलण्याच्या आणि सामाजिक कौशल्य विकास करणे, त्यानंतर मुलांचा आत्मविश्वास वाढवणे. नवीन गोष्टी शिकल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. निदान उपचार. आजारपणात मुलांच्या वागणी करून त्यांच्या मानसिक स्थितीचे निदान केले जाते. खेळाचे प्रकार. नर्सिंगमध्ये मुलाच्या वयोगटानुसार खेळाचे वर्गीकरण केले जाते. सोलिटरी प्ले म्हणतात त्याला. अभ्रक. सहसा कोणाशी न बोलता स्वतःचे स्वतः खेळतात. तर आहे पॅरलल प्ले म्हणजे समांतर खेळ. हे लहान मुले एकमेकांच्या जवळ बसून खेळतात, पण एकत्र खेळत नाहीत. हे टोल्डर्स असे खेळ खेळतात. तर असोसिएटिव्ह प्ले म्हणजे काय, तर मुले एकमेकांसोबत खेळतात, पण खेळाचे खास करून नियम नसतात. म्हणजे प्री स्कूलर्स जे असतात, चिल्ड्रन्स, ते असे खेळ खेळतात. कॉपरेटिव्ह प्ले म्हणजे मुले गटात आणि नियमासह खेळतात, तर स्कूल एज चिल्ड्रन्स असे खेळ खेळतात. त्यानंतर नर्सची भूमिका बघणार आहोत. रोल ऑफ नर्सिंग. तर ह्या रोल प्लेमध्ये नर्सची भूमिका काय असावी, तर सुरक्षित वातावरण निर्माण करणे किंवा देणे, मुलांना खेळण्यासाठी एक सुरक्षित जागा आणि शांत वातावरण उपलब्ध करून देणे किंवा सुरक्षित आणि शांत जागा उपलब्ध करून देणे. निरीक्षण करणे, मुले खेळताना कशी वागतात त्याचे निरीक्षण करून डॉक्टरांना माहिती देणे. साहित्याची निवड करून देणे, मुलाच्या वयानुसार आणि शारीरिक स्थितीनुसार योग्य खेळणी देणे त्यांना खेळण्यासाठी. प्रोत्साहन देणे, मुलाला खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे, जेणेकरून हॉस्पिटलमधील त्यांची भीती कमी होईल. तर फायदे काय आहेत त्याचे, तर बेनिफिट्स बघूया. तर हॉस्पिटलमधील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होते. वेदना म्हणजे पेन विसरण्यास मदत होते. त्यानंतर आहे मुलांची शारीरिक आणि मानसिक जी वाढ आहे ती सुधारते.